तमिळनाडूमधला DMK पक्ष आणि तो स्वतःला द्रविड चळवळीचा काय म्हणता येईल प्रणेता म्हणून घेतो. त्या पक्षानं किंवा त्या चळवळीनं एक विचित्र असं वळण घेतलेलं आहे. दोन प्रसंग घडलेले आहेत. एक तर त्यांच्यावरती आदळलेला बॉल आणि दुसरं त्यांनी स्वतःची करून घेतलेली हिट विकेट. त्या म्हणजे त्यांचे जे मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन यांनी एक वक्तव्य असं केलं, सनातन धर्माला समूळ नष्ट केलं पाहिजे. सनातन धर्माला विरोध करणे, टीका करणे इथपर्यंतचा मुद्दा ठीक होता. पण त्यांचं जे आताचं भयानक वक्तव्य आहे की जसं कोरोना आहे, डेंग्यू आहे, मलेरिया आहे, बाकी सगळे असे त्यांनी नाव घेतले, यांच्यासारखं सनातन हा सुद्धा रोग आहे, तो समूळ नष्ट केला पाहिजे. ज्याच्यावरती अतिशय गंभीर अशी दखल आता घेतल्या जात आहे. 250 बुद्धिवंतांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहून सुमोटो याच्या विरोधामध्ये याचिका दाखल करून घ्या असं पण सांगितलंय. त्याच्या संदर्भात काय आता हालचाली होतील ते पुढचा मुद्दा. आणि दुसरा जो विषय त्यांच्यावरती येऊन आदळलेला आणि त्याच्यावरची त्यांची जी प्रतिक्रिया ती पण विचित्र होती. इंडिया दॅट इज भारत असं आपल्या संविधानामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आपल्या देशाचं नाव भारत का आणि कसं आहे हे परत वेगळं सांगायची गरज नाही. त्याच्यावरती कित्येक चर्चा झालेली आहे, कित्येक व्हिडिओ सगळं उपलब्ध आहे, माहिती उपलब्ध आहे, पुराण ग्रंथांमध्ये आहे. अगदी पार कितीतरी वर्षांपासूनच्या आपल्या सगळे जे लिखित स्वरूपातले पुरावे भारतवर्ष, भारत या शब्दाच्या संदर्भातले आहेत. त्याच्यावरती परत मी वेळ खर्च करत नाही. पण त्याला विरोध करत असताना त्यांचे प्रवक्ते आणि हे सगळे आता भारत आणि इंडिया का तर ह्यांना भारत, हिंदी भाषा, त्याच्यानंतर संस्कृत भाषा ह्याला हे कसे पुढाकार देतात, ही कशी ब्राह्मणी मानसिकता आहे, ही कशी मनुस्मृतीवादी विचारसरणी आहे, सगळं ते ठरलेले सगळं आहे. ते त्यांचा विरोध किंवा दक्षिण विरुद्ध उत्तर असं एक भांडण हे पण DMK वाल्यांनी लावून धरलेले हे ते दोन मुद्दे आहेत. याचा परत नीट विचार करा. ही गोष्ट अचानक घडलेली नाही. आम्ही बऱ्याचदा वारंवार एखादी तात्कालिक घटना असते तिची काय मुळं आहेत, पाळमुळं कुठे ते शोधायचा प्रयत्न करतो. सगळी जी द्रविड चळवळ स्वतःला म्हणून घेते ही पेरियार यांनी जी सुरू केलेली होती. हे स्वतः पेरियार अतिशय भडक आणि ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण कट्टरतावादी म्हणतो असंच त्यांचं वर्तन आणि वक्तव्य राहिलेलं आहे. रामाची मूर्ती प्रत्यक्ष तोडलेली आहे ज्यांनी, पण त्यांचा हात आहे की नाही या संशयाच्यामुळे नंतर त्यांना 5 दिवसाच्या नंतर जेलमधून सोडावं लागलं. पण बाकीचे त्यांचे सगळे सहकारी अडकले होते. याच पेरियार यांनी त्यांच्या चळवळीतल्या लोकांना गणपतीच्या मूर्ती फोडायला सांगितल्या होत्या आणि कित्येक मूर्ती गणपतीच्या त्या ठिकाणी फुटलेल्या आहेत. तमिळनाडूमधली गोष्ट ही. हा जो प्रकार आत्ता घडला असता तर कितीतरी प्रचंड प्रमाणात त्याच्यावरती गोंधळ उडाला असता. तो तेव्हा स्वातंत्र्याच्या नंतर 54, 55, 56 या कालखंडात घडलेला आहे. त्याच्यामुळे ते सगळं दबून राहिलं. ही जी मानसिकता आहे की आम्ही त्या पारंपरिक हिंदू मत काय सनातनीच्या विरोधामध्ये आहोत, आम्ही देवच मानत नाही. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला देव मानायचा नाही ही गोष्ट ठीक आहे, तुम्हाला विरोध करायचा ही गोष्ट ठीक आहे, तुम्हाला टीका करायची ही गोष्ट ठीक आहे, तुम्हाला जातीय उतरंडीच्या बाबतीमध्ये जो काही जात ज्यांना कोणाला झाला असेल त्या सगळ्यांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त करावी, ह्याच्याबद्दल काही म्हणायची मुद्दा नाहीये. प्रबोधनाची फार मोठी चळवळ हिंदू धर्मातच आधीपासून राहिलेली आहे. अगदी ज्या कोणी आधी मांडणी केली त्याच्या विरोधामध्ये माझी मांडणी आहे असं म्हणणारे महात्मा गौतम बुद्ध असो किंवा महात्मा महावीर असो, भगवान महावीर असो किंवा त्याच्यानंतर चारवाक असो, हे सगळे तेव्हाच होऊन गेलेले आहेत. 2-2.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे हे आताचं नाहीये. म्हणजे जी मांडणी वेद प्रामाण्य मानणारी आहे त्याच्या विरोधामध्ये जाणारी, आम्ही वेद नाकारणारे, मग त्याच्यामुळं आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन, न्याय, योग, सांख्य, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा ही सगळी जी आहे ती षडदर्शनं सांगितलेली ही सगळी वेद मानतात म्हणून ती आस्तिक आहेत. देव मानतात असं नाहीये. हा जो घोळ घातला जातो ना. आणि दुसरं ह्याला विरोध करणारे तेव्हाचेच भगवान महावीरांनी सगळ्यात पहिल्यांदा ह्याला विरोध केला, त्यामुळे त्याला नास्तिक दर्शन असं म्हणतात. त्याच्यानंतर भगवान गौतम बुद्ध त्यांनाही नास्तिक दर्शन म्हणतात आणि चारवाक ते पण नास्तिक दर्शन आहे. 6 आस्तिक दर्शन आणि 3 नास्तिक दर्शन, ह्या सगळ्याला मिळून आपल्याकडे त्याच्यानंतर पुढे सुद्धा म्हणजे शीख धर्माने जसं देहधारी गुरुची परंपरा ना करून ग्रंथ हेच गुरु असं म्हणालो आणि त्यांच्यामध्ये फक्त त्या ग्रंथाची पूजा केली जाते, कुठलीही प्रत्यक्ष मूर्ती तिथे बसवलेली नसते. असंख्य त्याच्यानंतर बसवेश्वरांनी केलं, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये चक्रधरांनी त्यांचा पंथ काढला. असंख्य हे सगळे जे द्वैती आहेत, अद्वैती आहेत, विशिष्टाद्वैती आहेत, मध्वाचार्य आहेत, शंकराचार्य आहेत, असंख्य मोठी परंपरा भारतीय याच्यामध्ये राहिलेली आहे. सगळ्या विचारधारा त्यांना समाविष्ट करून घेण्याची उदारमतवादी परंपरा राहिलेली आहे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने हिंदू हा धर्म नसून जगण्याची पद्धत आहे,
सनातन ह्या शब्दाला जो आणि जशा पद्धतीचा अतिशय विकृत असा विरोध उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेला आहे की सनातन हे रोग आहे आणि हा समूळ नष्ट केला पाहिजे असा शब्द आहे हा तो. विरोध करणे वेगळी गोष्ट, त्याच्यामुळे तो गंभीर मुद्दा निर्माण झालेला आहे. आणि ह्यांनी वारंवार अतिशय विकृतीला पोहोचतील अशी वक्तव्य केलेली आहेत. पेरियार यांची विधानं अतिशय भडक आहेत. आजच्या काळात त्याचा उच्चार जरी केला तरी परत एकदा दंगली माजतील. ही मानसिकता आत्ताचे राज्यकर्ते जे आहेत आणि यांचं ढोंग असं आहे की हे सगळे त्यांच्या मतदारांना, ह्यांचे सगळे मतदार हे म्हणतात त्याच्याप्रमाणे नास्तिक नाहीत. म्हणजे ह्यांच्या सोयीप्रमाणे देव मानणं म्हणजे आस्तिक आणि देव मानणं म्हणजे नास्तिक. तर हे तसं नाही. ह्यांचे मतदार सगळे आजही तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात पूजा आणि ते मंदिरं आणि ते सगळं चालतं, कारण की सर्वसामान्य लोकांची त्याच्याप्रती आस्था आहे. त्याच्यामुळे आता उदयनिधी स्टॅलिन यांनी ज्या पद्धतीनं हे वक्तव्य केलेलं आहे आक्षेपार्ह आहे. ही विकृत मानसिकता परत दाखवणारा आहे. आणि त्याच्यापेक्षा गंभीर जो दुसरा मुद्दा दुसऱ्या वक्तव्यामुळे येतो, इंडिया आणि भारत ह्याला विरोध करत असताना हिंदी नको, त्या बाकीच्या भारतीय भाषा नको, एक तर तमिळच पाहिजे नाही तर इंग्रजीच पाहिजे. म्हणजे ही टोकाला गेलेली विकृती अशी आहे की आम्हाला इंग्रजी चालेल पण आम्हाला कुठलीच भारतीय भाषा चालणार नाही. दक्षिणेमध्ये काय म्हणतात समन्वयाची भूमिका सांगणारे कितीतरी लोक आहेत मांडणारे, जे भाजपवाले संघवाले नाहीत. ते असं म्हणतात की चारीही दक्षिणेतले जे मुख्य राज्य आहेत भाषा म्हणून येतात, कारण की तेलंगणा आणि आंध्र प्रदेश वेगवेगळे झालेले आहेत. कन्नड आहे, त्याच्यानंतर मल्याळम आहे, तमिळ आहे आणि तेलुगू आहे. हे 4 भाषांची अडचण स्वतःची अशी की यांची लिपी पण एक नाही आहे आणि ते पण एकमेकांशी संवाद साधू शकत नाहीत. म्हणजे दक्षिणेतल्या एका राज्याला एका भाषिक माणसाला दुसऱ्या भाषिक माणसाशी संवाद साधायचा तर कुठल्या भाषेमध्ये साधायचा. म्हणजे टोकाला जाऊन हिंदी नको ह्या नावाखाली म्हणून तुम्ही पार अगदी इंग्रजीचं पण इंग्रजी चालेल आम्हाला पण आम्हाला हिंदी नको. ही जी मानसिकता आहे ना, ही देशविरोधी देशविघातक मानसिकता आहे. आता बरेच जण असं मानतात की उत्तरेतले राज्य तुम्ही असं एकत्र म्हणतात, तेव्हा मराठी, गुजराती, राजस्थानी, पंजाबी, हरियाणवी, जम्मू काश्मीर, ओरिसा, अगदी पश्चिम बंगाल हे सगळे महत्त्वाचे असलेले 8 वेगळे राज्य की ज्यांची मातृभाषा हिंदी नाही, बाकीच्यांची तर लिपी सुद्धा हिंदी नाही, देवनागरी नाही. म्हणजे असं असताना सुद्धा ज्याला उत्तर म्हणतो आपण त्याच्यामध्ये ह्यांनी सगळ्यांना स्वतःचा समावेश करून घेतला. आणि कोणीही अगदी नॉर्थ ईस्ट ईशान्य भारतामध्ये सुद्धा कोणीही हिंदीला या पद्धतीनं विरोध केला नाही. संपर्काची जर एक दुसरी आपली मातृभाषा आणि दुसरी भाषा हवी असेल तर आपण आपल्यातलं एक मोठी भाषा असलेली हिंदी स्वीकारूयात. पण यांनी तो विरोध केला. आणि आताही भारतला विरोध करत असताना वाटेल ते सगळे ते तर्क देत आहेत, पण त्यांना तो विरोध करायचा आहे. अजून एक त्याच्यातला गंभीर मुद्दा जो येतो तो जेव्हा राजीव गांधींची हत्या झाली याच तामिळनाडूमध्ये, ते जे लिबरेशन टायगर्सचे जे सगळे अतिरेकी होते त्यांच्या बाजूने उभे राहिलेले आहेत. आज जी काँग्रेस त्यांच्या मांडीला मांडी लावून बसते त्यांनी याचं उत्तर द्यावं. त्यांचेच नेते असलेले पंतप्रधान तेव्हाचे, म्हणजे तेव्हा ते विरोधी पक्ष नेते होते राजीव गांधी, यांची हत्या तामिळनाडूमध्ये झाली. ज्या लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळीलमच्या अतिरेक्यांनी केली त्यांना सोडवा, त्यांना माफी द्या, त्यांच्या बाजूनं उभे राहणारे हेच लोक होते. ही मानसिकता ओळखली पाहिजे. उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचा कडक निषेध, त्याच्यावरची ही उसंत वाणी. द्वेषबुद्धी बोले स्टॅलिन उदय होऊनी निर्दय टीका करी. सनातनीसाठी दूषण दे नाना डेंग्यूनी करोना म्हणत असे. हजारो वर्ष जी टिकली संस्कृती गरळ ओकती तिच्या नावे. पुन्हा पुन्हा यांना स्मरे मनुस्मृती होऊनी विस्मृती बाकी सारी. पाठिंबा देण्यास तत्पर लिब्रांडू माथ्यावर दांडू आपल्याच. पातळी सोडून नेहमीच टीका हिंदू शांत मुका बसलेला. हिंदू अस्मितेचा उठता हुंकार होती हे भंगार कांत म्हणे, होती हे भंगार कांत म्हणे. वारंवार सनातनी हिंदूंवरती टीका करायची. जर तुम्हाला हिंदूमधल्या अतिशय गैर अशा चालीरीती परंपरावरती टीका करायची ती आपण समजू शकतो. मग तुमची ही हिंमत ख्रिश्चन किंवा इस्लाममधल्या गैररीतीबाबत का होत नाही? तेव्हा तुमची जीभ झडती, तेव्हा तुमचं एक सुद्धा शब्द उच्चारला जात नाही तुमच्या तोंडातून मुखातून. स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे आणि ह्यांना पाठिंबा देणारे, ह्यांचे तुमटून ह्यांच्या मागे घेऊन उभं राहणारे हे का सांगत नाहीत की इस्लाममध्ये पण समाज सुधारण्याची गरज आहे, त्याच्यानंतर ख्रिश्चनमध्ये सुद्धा समाज सुधारण्याची गरज आहे, त्याच्याबद्दल कधी हे बोलत नाही. आक्षेप इथे आहे. ही जी मानसिकता आहे बहुतांश हिंदू सनातनी हिंदूंच्या विरोधातली मानसिकता,
उत्तरेच्या विरोधात म्हणत असताना स्वतः कुटुंबाची एक विशिष्ट अशी व्यवस्था, एकाच कुटुंबातले त्या करुणानिधी, मग स्टॅलिन, नंतर आता हा उदयनिधी, हे एकाच कुटुंबातले, म्हणजे हे स्वतः कुटुंबिक परंपरावादी आहेत तशा अर्थाने, आणि टीका करताना मात्र सनातन हिंदू धर्मावरती करतात. हे यांचं ढोंग आहे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचं सुद्धा हे ढोंग आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.